इलेक्ट्रॉल बॉन्डवरून मोदी सरकारला घेणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी आता इशारा दिलाय। इलेक्ट्रॉल बॉन्डवरून थैथयाट करणारे विरोधक उद्या पश्चाताप करतील असं मोदी म्हणाले। मोदींनी हा इशारा नेमका का दिला बघा या रिपोर्टमध्ये। इलेक्टोरल बॉन्डला नरेंद्र मोदींचं समर्थन। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना इशारा। काँग्रेसच्या मागे आयटीचा ससेमिरा तुर्तास थांबला। इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोख्यांची योजना सुप्रीम कोर्टाने नुकतीच घटनाबाह्य ठरवली। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने निवडणूक रोख्यांची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला, पण कोर्टाने खडसावल्यानंतर अखेर कोणत्या राजकीय पक्षाला किती निधी मिळाला याची संपूर्ण माहिती देशासमोर आली। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य केलंय। ज्यांनी या प्रकरणावरून थैथयाट केला त्यांना पश्चाताप होईल असं मोदींनी म्हटलंय। Sir, I also want to ask you about the electoral bonds data that has been published. Do you think this has caused some embarrassment to your party, a setback? मुझे बताइए ऐसा क्या किया है कि जिसके कारण मुझे सेटबैक हो। मैं पक्का मानता हूं जो लोग इसको लेकर के आज नाच रहे हैं और गर्व कर रहे हैं वो पछताने वाले हैं। निवडणूक रोखे खरेदी केलेल्या कंपन्यांमध्ये काही वादग्रस्त कंपन्यांचाही समावेश आहे। ज्या कंपन्यांवर ईडीने कारवाई केली त्याच कंपन्यांकडून भाजपला देणगी देण्यात आल्याचं समोर आलं होतं। निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या यादीत पूर्वी मार्टिन लॉटरी एजन्सीज लिमिटेड म्हणून ओळखल्या जाणारी फ्युचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस अग्रस्थानी आहे। या कंपनीवर 2022 मध्ये ईडीने देखील कारवाई केली होती। त्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत 1350 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले होते। निवडणूक रोख्यांवरून काँग्रेसने नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली। यानंतर केंद्रीय यंत्रणांकडून काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला। निवडणुकीच्या तोंडावर आयकर विभागाकडून काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत। आयकर विभागाने काँग्रेसला 3567 कोटी रुपयांची टॅक्स डिमांड नोटीसही बजावली। मात्र आयकर विभागाच्या नोटीस प्रकरणी सुप्रीम कोर्टाने काँग्रेसला मोठा दिलासा दिलाय। निवडणुकीदरम्यान कोणत्याही पक्षाला त्रास देणार नसल्याचं आयकर विभागाने सुप्रीम कोर्टाला सांगितलंय। निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाली आहे। बँक खाती गोठवल्यामुळे प्रचार कसा करायचा हा प्रश्न काँग्रेससमोर उभा ठाकलाय। त्यामुळे आता मतदार राजावरच काँग्रेसची भिस्त अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।